हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ जरा थोडासा वेगळा असणार आहे, कारण मी डेडिकेटली एका टॉपिकवर बोलणार आहे आज. तर होप सो तुम्हाला ते सांगणं मला गरजेचं वाटतं आहे, कारण ती जर्नीसुद्धा तशीच आहे, सांगण्यासारखीच आहे. आणि त्या जर्नीमधून काही गोष्टी मी शिकलो, काही गोष्टींमध्ये बदल केला आणि काही गोष्टींमध्ये म्हणजे मला थोडंसं मोटिवेशन भेटलं. सो ती जर्नी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अर्थातच आपल्या यूट्यूब चॅनलवर 1000 सबस्क्रायबर्स, म्हणजेच 1000 सबस्क्रायबर्स म्हणू, फॅमिली म्हणू, माझे फ्रेंड्स अँड फॅमिली म्हणू, म्हणजे एक करेक्ट वर्ड मला सुचत नाही आहे. पण ही जी 1000 लोकं आहेत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, ज्याच्यामध्ये मित्रपरिवार आहे, घरचे आहेत, आजूबाजूवाले आहेत, किंवा जे आपल्याला थोडंसं बघतात आणि वॉच करून त्यांनी सबस्क्राईब केले, अशी मंडळी असतील, तर मला त्यांना सांगायचं की सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे मनापासून थँक्यू. कारण तुम्ही जर आज सबस्क्राईब केलं नसतं तर माझे 1000 सबस्क्रायबर किंवा 1000 जो काउंट आहे तो कंप्लीट झाला नसता, जो की यूट्यूबचा पहिला क्रायटेरिया असं काहीतरी म्हणतात. सो मी जर्नीची सुरुवात सांगतो तुम्हाला. ही जर्नी सुरू झाली होती 2019मध्ये, आय गेस जूनचाच महिना होता. ह्या व्हिडिओची किंवा ह्या यूट्यूब चॅनल सुरुवात करण्याची एक स्टोरी आहे, ती पहिली मी तुम्हाला सांगतो. नॉर्मल मी मित्राबरोबर फिरत होतो आणि आम्ही नॉर्मल बाईक वॉश किंवा पॉलिश वगैरे समथिंग असं आमचं चाललं होतं. तर ते करता करता अचानक आम्ही त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या भावाने, म्हणजे ते सुद्धा यूट्यूबरच आहेत आणि त्यांनीसुद्धा यूट्यूबवर चांगलं ग्रोथ केलं आहे स्वतःचं. तर त्यांनी मला कल्पना दिली की तू काय करतोस हे बाईक पॉलिश वगैरे करून, असं म्हणजे असं काय करता तुम्ही असं डेडिकेटली? पॉलिश वगैरे करतो गाडीला आणि व्यवस्थित वाटते गाडी, बस एवढंच. मग तो मला बोलला की तू याचा व्हिडिओ का नाही बनवत? तर व्हिडिओ बनवणं हे माझ्यासाठी खूप वेगळी कन्सेप्ट होती आणि मी याच्या आधी कधी असं व्हिडिओ बनवून, आणि याच्या आधी गाडी पॉलिश वगैरे खूप केली होती प्रॉपर, पण व्हिडिओ बनवणं याच्याबद्दल मला काही असं नॉलेज नव्हतं. मग त्या दादाने मला थोडं नॉलेज दिलं. आणि रिसेंटलीच आम्ही ना नाशिकची ट्रिप आम्ही तिघांनी कंप्लीट केली होती, मी, महेश आणि राहुलनी. तर त्या म्हणजे मला पहिल्यापासून आवड आहे की एखादी गोष्ट कुठे जातोय तर त्याचं थोडंसं डॉक्युमेंटरी किंवा थोडंसं मेमोराईज म्हणून काहीतरी व्हिडिओ किंवा छोटीशी क्लिप वगैरे काढणं, तर ती गोष्ट मला म्हणजे होती पहिल्यापासून. तर मला तर माहीत नव्हतं की दादा मला अशी काही कल्पना देणार आहे. तर मी आमच्या राईडमध्ये, ती मुंबई टू नाशिक किंवा ती जी राईड आम्ही केली, त्या राईडमध्ये मी जसे छोटे क्लिप्स काढले होते किंवा असं छोटा ब्लॉग टाईप, आता त्याला ब्लॉग बोलू शकतो आपण. तर तसं मी काहीतरी क्रिएट केलं होतं. मग मी त्याला दाखवलं, म्हटलं दादा बघ मी हे असं केलं आहे. तर तो मला बोलला की हेच करायचं आहे तुला, की तू जे करतोयस ना हे तुला दाखवायचं आहे. तर मला ह्याच्याबद्दल काही माहिती नव्हती. तर मग तिथून मला त्यांनी थोडंसं गायडन्स दिलं, माईक वगैरे दाखवलं. मी माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा बोया M1 माईक समथिंग तो बघितला होता आणि त्यांनी मला त्याचा व्हॉईस वगैरे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. तर ती माझी यूट्यूबची इंटरॅक्शन जर्नी, म्हणजे तिथं माझं यूट्यूब माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलं की यूट्यूब हा प्रकार काय. व्हिडिओज वगैरे सगळे बघत होतो, पण त्या व्हिडिओजला बघता आपण सुद्धा व्हिडिओ बनवून त्या यूट्यूबवर अपलोड करायचे असतात हे मला माहीत नव्हतं. हे ते दादानी मला समजवलं, मित्राच्या भावाने. सो त्याच्यानंतर आता वेळ आली होती की आपण काहीतरी असं स्वतःचा कॉन्टेंट टाकून ती गोष्ट क्रिएट करणं. तर आता म्हटलं काय करायचं. मग असे खूप हार्डर चॅलेंजेस आले. सुरुवातीला बोलायला वगैरे खूप टास्क आला, म्हणजे जवळजवळ असं कसं कॅमेरा पकडणार आणि कॅमेरा पकडून कसं बोलणार, जसं मी आता बोलतोय तसं. तर त्याच्यामध्ये खूप चॅलेंज होता, कारण हे तुम्हाला पब्लिकली पण बोलावं लागणार आहे. जिथे तुम्ही जाणार तिथे तुम्हाला शूट करायचं आहे आणि शूट करून ते तुम्हाला एडिट पण करायचं. त्याच्यामुळे माहीत नव्हतं. मग मी ते काइन मास्टरवर प्रॉपर एडिट केलं, ते पण बघून, यूट्यूबवरच बघून मी ते काइन मास्टरवर एडिट करायला शिकलो की कसं कट करायचं, कसं स्प्लिट करायचं आणि मग नंतरला म्युझिक कसं ॲड करायचं, तर ते पण मी शिकलो. तर काइन मास्टरवर एडिटिंग करायला लागलो मी, आणि प्रॉपर अशी एडिटिंग झाली नव्हती. थोडंसं तोडकं मोडकं बॅकग्राऊंड नॉईस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आणि मग आल्यानंतर मला थोडंसं खराब वाटायला लागलं, कारण दोघा-तिघांनी आपली, जसं बोलतात ना की खिल्ली उडवणं किंवा थोडंसं हसणं, त्यातली आपलीच लोकं होती. कारण आपल्याच लोकांना आपण पुढं गेलेलं बघवत नाही. तर तो एक पार्ट मला तो दिसायला लागला, तो मला समजायला लागलं. मग मी म्हटलं आता हे हसतात त्याला आपण काय करणार ना, आपण त्यांची तोंड तर नाही आवरू शकत, किंवा आपण जे करतोय हे त्यांना वेड्यासारखं वाटत असेल कदाचित, तर आपण त्यांना त्यांच्या जवळ जाऊन ती गोष्ट त्यांना समजू तर नाही शकत.
तर मी त्याच्यातून एकच शिकलं, लोक तुम्हाला काही बोलू दे, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही तेच करायचं आणि यूट्यूबच हेच तुम्हाला शिकवतं. हे मला खरं म्हणायला गेलं तर यूट्यूबने शिकवलं. जर तुम्हाला तुमची काहीतरी स्वतःची पर्सनॅलिटी यूट्यूबकडे जर मांडायची आहे ना, ती तुम्हाला बिंदास आणि निर्धास्तपणे मांडता आली पाहिजे. आणि कॅमेरा फेसिंग हे मी तेव्हापासून शिकलो. मग लोक काय बोलतील आणि कोणी काय आपल्याला बोलेल आणि कोणी नावं ठेवेल हे मी तिथं स्किप केलं स्वतःला. जशी यूट्यूबची ॲड आपण स्किप करतो तसंच मी लोकांना तिथं स्किप केलं आणि स्वतः मोबाईलशी बोलायला लागलो. काही कॉन्टेंट टाकला, काही लोकांना आवडला, काही लोकांना नाही आवडला. तर मग तिथून आपली जर्नी स्टार्ट झाली. सुरुवातीला मी राईडचे व्हिडिओ बनवले, त्याच्यानंतर काहीतरी इन्स्टॉलेशनचे व्हिडिओ बनवले, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघितलं असेल. त्याच्यानंतर मी गावी वगैरे गेलो, गावचे व्लॉग्स वगैरे बनवले. त्याच्यानंतर म्हणजे असे खूप खूप व्हिडिओज जसं जसं मला जमलं तसं तसं मी सुरुवात केली बनवायला. आता मेन पार्ट इथे मला माहीत नव्हतं की यूट्यूबला क्रायटेरिया हा 1000 सबस्क्रायबरचा असतो आणि 4000 घंट्यांचा वॉच टाईम असतो. तर हे काय मला माहीत नव्हतं. मग त्याच्यामुळे मी माझी कन्सिस्टन्सी मेंटेन नाही ठेवली. कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं खूप यूट्यूबवर लय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मी पाळला नाही. त्याच्यामुळे मला ड्रॉबॅक पण भेटला. म्हणजे माझे 1000 सबस्क्रायबर होण्यामागचं लेट कारण ते आहे की कन्सिस्टन्सी मेंटेन न करणं. कारण मी त्याच्यावर प्रॉपरली काम करत नव्हतो. मी फक्त माझी आवड जपत होतो, माझी मेमरी बनवत होतो आणि मी फक्त आणि फक्त कधीतरीच व्हिडिओ टाकत होतो. रेग्युलर व्हिडिओज टाकत नव्हतो जसं आम्ही आता टाकतोय. कन्सिस्टन्सीमुळे मला माझी ग्रोथ कळाली की आपण जर रेग्युलाइज जर व्हिडिओ टाकत गेलो आणि आपण वेगळं काहीतरी कॉन्टेंट डिलिव्हर करत गेलो तर यूट्यूब आपल्या व्हिडिओजला नक्की पुश करतं. जे की माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला, म्हणजे जवळजवळ 36,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितला. तर मला कळालं की यूट्यूब आपलं व्हिडिओसुद्धा प्रमोट करतो आणि तो असा तसा करत नाही, मोठा असा ऑडियन्सपर्यंत पोहोचवतो. तर मग तिथून मी शिकलो की व्हिडिओ हे कसे अल्गोरिदम कसं काम करतं आणि त्या अल्गोरिदमला आपण कसे व्हिडिओ दिले पाहिजेत आणि लोकांना काय आवडतं आहे आणि आपण कसं प्रॉपर कॉन्टेंट डिलिव्हर केलं पाहिजे ह्या गोष्टी मला समजल्या तिथे. आता यूट्यूब चालू करून जवळजवळ मला एक 4 ते 5 वर्ष होतील. मी टू बी व्हेरी ऑनेस्ट सांगतोय, 5 वर्ष झाले असतील मी यूट्यूब करतोय आणि ह्या 5 वर्षामध्ये मी खूप काही शिकलो आहे यूट्यूबबद्दल. आणि यूट्यूबने मला खूप काही गोष्टी अशा एकदम म्हणजे बोलतो ना स्मार्टली बोलायला, म्हणजे मी खूप म्हणजे असं मला शाय फील व्हायचा बोलण्यासाठी किंवा असं थोडंसं बोलतो ना आपण की थोडंसं असं लाज वाटणे पब्लिकमध्ये याच्यामध्ये. तर मी ती गोष्ट प्रॉपरली शिकत होतो, ॲनालिसिस करत होतो आणि मला त्या यूट्यूबच्या जर्नीमुळे आपल्याला प्रॉपर फॉर्म एक आला, एक प्रॉपर बोलण्याचा एक कॉन्फिडन्स आला आणि 4 लोकांमध्ये मला व्लॉगिंग करणं खूप सोपं जाऊ लागलं. आणि हे फक्त यूट्यूबमुळे झालं. कारण मी जर डेअरिंग केलं नसतं, मी जर प्रॉपर यूट्यूबचं एक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली नसती तर कदाचित मी हे व्हिडिओज इथून पुढे जवळजवळ मी 200-250 व्हिडिओ बनवू नसतो शकलो. कॉन्फिडन्स माझा कसा बिल्ड झाला हे मला एक सांगायचं आहे की रेग्युलराईज आपण कॅमेराशी बोलतो, यूज टू होतो, आपण कॅमेरा हातात पकडतो जसं मी आता पकडला आहे. तर ती गोष्ट सातत्याने केल्यानंतर तुम्हाला तो कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बिल्डअप होतो आणि तो कॉन्फिडन्स तुमचा एकदा बिल्ड झाला की तुम्हाला कोणी नाही अडवू शकत. मग तुम्ही पब्लिकमध्ये ब्लॉग करा, तुम्ही आजूबाजूला करा, म्हणजे तुम्हाला कोणीच नाही, माझ्या मते कोणीच नाही थांबू शकत. कारण एक असा वेळ होतो की लोक हसतात आणि एक असा सुद्धा वेळ येतो की व्हिडिओ कर ना, आपल्याला बाहेर जायचं आहे. तर असं माझ्याबरोबर झालेलं आहे. तर आधी लोक हसत होती की काय दाखवतोय, कशाला एवढं पब्लिसिटी करायची आणि आपण कुठे जातो तिथं कशाला हे करायचं, एक्सपोज करायचं. पण आता तो जो ट्रेंड चालू आहे ना की लोकांना जिथे जायचं तिथं मजा करायची आणि ती एक मेमरी कॅप्चर करायची व्लॉग थ्रू, तर ती आता करतात लोक आणि ते व्लॉगिंग थ्रूच होतं. तर तसं सुद्धा झालं आहे माझ्याबरोबर. तो एक माझा एक्सपिरियन्स म्हणून मी तुमच्यावर शेअर करतो. माझ्या या 1000 सबस्क्रायबरच्या जर्नीमध्ये मला खूप हार्डर्ससुद्धा आलेले आहेत आणि खूप अशा गोष्टी, वायफायचं कनेक्शन नाही आहे तर कुठेतरी जाऊन व्हिडिओ वगैरे अपलोड करायचं आहे. तर मला असं आठवतं की मी मित्रांच्या घरी जाऊन सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेत. हे मला सांगायला लाज नाही वाटत आहे, कारण तेव्हा ती सिच्युएशन तशी होती की मला नव्हतं एवढं म्हणजे क्रेज नव्हता, पण फक्त व्हिडिओ अपलोड करायचा आहे. मग त्यासाठी प्रॉपर नेट लागतो आणि प्रॉपर स्पीड लागतं नेटचं पण. मग ते सुद्धा मी मित्रांच्या घरी वगैरे जाऊन ती गोष्ट अपलोड करून मग तो व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणजे ही 1000 सबस्क्रायबरची जी जर्नी आहे ही नॉर्मल जर्नी नव्हती. आणि खरंच बोलतात, म्हणजे मी यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा बघितले त्याबद्दल की 1000 सबस्क्रायबर होणं हे काही खाऊ गोष्ट नाही, म्हणजे ही खरंच खायची गोष्ट नाही आहे. कारण तुम्हाला डेडिकेटली ती गोष्ट करावी लागते. काही लोकांचे 6 महिन्यात होतात, काही लोकांचे 1 महिन्यात होतात, काही लोकांचे 10 दिवस 20 दिवसात पण होत असतील.
पण मी स्वतः या जर्नीला एवढं एक्सप्लोअर केलं आहे की थोडा मी माझं हे बोलू शकतो नेगेटिव्ह पॉईंट की मी थोडं लेट केलं आहे, डिले केलं आहे. पण नंतर जसं जसं मला समजलं तसं मी माझी ग्रोथ करत गेलो आणि मी तो एक पल्ला किंवा एक टप्पा पार केला स्वतःच्या हिमतीवर. ना की काही फॉलोअर्स विकत घेणं वगैरे, हे असं खूप काय चालायचं की 1000 सबस्क्रायबर तर मग काहीतरी सबस्क्रायबर्स विकत घेणं वगैरे, असं खूप गुगलवर खूप काय तुम्ही व्हेरियस जेवढं सर्च कराल तेवढं कमी आहे. तर तसं न करता किंवा कोणाच्या मोबाईलमधून जाऊन स्वतःचं सबस्क्राईब करून घेणं हे सुद्धा मी टाळलेलं आहे. कारण मला माहिती आहे जर मी स्वतः त्याच्या मोबाईलमधून स्वतःला सबस्क्राईब केलं, तो बघेल की नाही बघेल माझे व्हिडिओ हे मला माहीत नाही. कारण त्याच्याने सुद्धा रीच तुमचा डाऊन होतो. हे पण मी यूट्यूबकडूनच शिकलो. कारण जर त्याने व्हिडिओ बघितला तर ठीक आहे, नाही तर यूट्यूब तुमचं निगेटिव्ह प्रेझेन्समध्ये तो व्हिडिओ टाकून देतो. तर ह्याही गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे मला तो करायचाच नव्हता पार्ट की कोणाच्या मोबाईलमधून आपण तो स्वतःला सबस्क्राईब करून आणि आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे. नाही, जेव्हा होतील तेव्हा होतील. आपण आपलं काम नित्यनियमाने करत राहायचं. लास्ट बट नॉट लिस्ट गाईज, मला तुम्हाला हे आवर्जून सांगायचं आहे, जर कोणी सुरुवात करत आहे या गोष्टीची म्हणजे यूट्यूबची, तर मी खरंच म्हणेल पेशन्स खूप महत्त्वाचा मुद्दा आहे इथं भाई. पेशन्स नसतील तर इथं तुम्ही यूट्यूब नाही करू शकत. आणि पेशन्स म्हणजे काय की भाई आज माझे व्ह्यूज येतील, लगेच उद्या माझं मॉनिटायझेशन चालू होईल, परवा मी डायरेक्ट काहीतरी फेमस होईल किंवा मला फेम भेटेल, 4 लोक फोटो काढायला येतील. हे नाही आहे यूट्यूब. हे आफ्टर यूट्यूब देतं तुमच्या सक्सेसनंतर. आधी मुद्दा हा आहे की तुमचं घासणं होतं, म्हणजे तुमची परख, तुम्ही खरंच चमकू शकता का, ही तुमची परख पहिलं तुम्हाला यूट्यूब घासून घेतं. हे मी शिकलो आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. पहिलं यूट्यूब तुम्हाला घासतं. तुमच्यात म्हणजे सफिकेटेड लँग्वेजमध्ये बोलतो, तुमच्यात अवकात असेल तर यूट्यूब करा, नाहीतर सोडून द्या, असं यूट्यूब सरळ बोलतं. एक सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतोय मी. मला म्हणायचं असं आहे की जर तुमच्यात पेशन्स लेवल असेल आणि ती डेडिकेटली असेल की मला काही पण होऊ दे, किती पण व्ह्यूज येऊ दे, 0 येऊ दे, 50 येऊ दे, 100 येऊ दे, मी करणार. कुणी आपल्याला हसलं तरी चालेल पण मी करणार, असं असेल तर यूट्यूब हे तुमच्यासाठी आहे मोस्ट वेलकम. का? कारण तुम्हाला ते करून घेण्याची ताकद हे यूट्यूब बघतं. यूट्यूब फक्त आणि फक्त असं नाही आहे की आज व्हिडिओ टाकला आणि उद्या तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील, असं यूट्यूब नाही आहे. यूट्यूब आता खूप स्ट्रगल, म्हणजे यूट्यूब स्ट्रगल मी म्हणतो की आता खूपच वेगळा झाला आहे. 2026 चालू आहे आणि जवळजवळ मी म्हणेल की एवढा वेगळा चालू आहे, एवढं कॉम्पिटिशन आहे, एवढे व्लॉगिंग चॅनल आहेत, एवढे कुकिंग चॅनल आहेत, एवढं गेमिंग चॅनल आहे, भरपूर काही आहे. ह्याच्यामध्ये आपली आवड जोपासणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला फ्रँकली सांगतो मला आवड का ही लागली. एक आहे ना, मी एक माझ्या लाईफमध्ये एक फंडा यूज करतो. एखादी मेमरी आहे ना, एखादी मेमरी डोळे बंद करता तुम्ही, डोळे बंद केलात ना ती मेमरी आठवते आणि डोळे उघडे केले की तुम्हाला असं थोडंसं वियर्ड वाटतं किंवा निघून जातं डोळ्यासमोरून. हाच पार्ट आहे. जर तुम्हाला तुमची मेमराईज कॅप्चर करायची आहे ना काहीतरी मुवमेंट, तो हा फक्त कॅमेरा करू शकतो, दुसरं काही नाही करू शकत असं मला वाटतं. म्हणून मी माझी मेमरी किंवा माझ्याबरोबर झालेले काही हॅपी मुवमेंट्स तुमच्याबरोबर शेअर करतो. जसं की आता कार घेतली तर कारचा व्हिडिओ केला, जसं की बाईक घेतली तर बाईकचा व्हिडिओ केला, किंवा घरामध्ये काही फंक्शन आहे त्याचा व्हिडिओ केला. कारण ती गोष्ट आपल्याला भविष्यात, हा बाबा ह्या तारखेला मी माझी गाडी घेतली होती, ह्या तारखेला मी हे केलं होतं, अशा टाईपचा मी पोरगा आहे. त्याच्यामुळे मला ती गोष्ट आवडते मेमराईज करायला, स्वतःला कॅटेगराईज करायला आणि ती गोष्ट म्हणजे जपून ठेवायला. त्याच्यामुळे मी यूट्यूब चालू केलं आणि मी ती मेमरी शेअर करतो, तर सगळ्यांना आवडतं देखील आणि ॲप्रिशिएटसुद्धा करतात ते लोक. तर ह्या कारणास्तव आपण यूट्यूब चालू केलं आहे आणि ते पुढे चांगलंच ग्रोथ करत राहू. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपण तर नक्कीच करू. आज 1000 आहे, उद्या 10,000, उद्या 1,00,000, परवा अजून काही. तर असं होऊ शकतं आणि हे इम्पॉसिबल नाही, हे पॉसिबल आहे. तर हे गाईज सगळं मला ओव्हरऑल आपली जर्नी तुमच्याबरोबर शेअर करायची होती 0 to 1000 सबस्क्रायबर्सची, तर जी की मी शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉगमध्ये सांगितलेली आहे. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.